आणि त्याच्यावर उबाटावाल्यांना जो प्रश्न विचारलाय त्याच्यावर उत्तर देण्याची हिंमतच करणार नाही. ज्या सुप्रिया सुळे ताईंचं हे लोक कालपासून अभिनंदन करत फिरताय, त्याच सुप्रिया सुळे ताईंनी ट्रिपल तलाक असलं पाहिजे असं त्यांनी समर्थन केलेलं आहे. तर यावर उबाटावाल्यांची काय भूमिका आहे? समान नागरिक कायदा हा आला पाहिजे आणि आम्ही आणणार आहोत असं काल ठणकावून देशाचे गृहमंत्र्यांनी काल नांदेडमध्ये सांगितलं. हाय संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला उत्तर देण्याची हिंमत? अयोध्यामध्ये बनणाऱ्या भव्य राम मंदिराबद्दल त्यांनी उल्लेख केला. हाय तुमची हिंमत ते तिथे महाविकास आघाडीच्या तुमच्या घटक पक्षांना घेऊन जाऊन जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अब्बू आझमीला घेऊन जाऊन राम मंदिराला समर्थन करण्याची हाय हिंमत तुमची? मोठ्या ठाकरेंच्या शब्दाबद्दल बोलतात. हो होता ना, बाळासाहेबांच्या शब्दाला किंमत होती. बाळासाहेबांचा शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा होता, एकदा निघाल्यावर परत कधी यायचा नाही. पण उद्धव ठाकरे आणि शब्द देण्याचा काही त्याचा संबंध नाही. उद्धव ठाकरेंनी त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये कोणालाही दिलेला शब्द पाळलेला नाही. ना सामान्य शिवसैनिकाला, ना स्वतःच्या आमदाराला, ना स्वतःच्या खासदारांना. स्वतःच्या सख्या भावाला दिलेले शब्द तरी उद्धव ठाकरेंनी पाळले आहेत का? ह्याचं उत्तर थोडा आम्हाला मिळावं. मग आम्ही पण काही दाखले देण्यासाठी तयार आहोत. अहो ते सोडा, तुम्हाला आठवत असेल त्या फायर आजी नावाच्या आजीच्या घरी आहे उद्धव ठाकरे गेलेले. तिच्या घरात जाऊन शब्द दिलेला की तुझ्या नातवाला मी नोकरी लावतो. मुख्यमंत्री होते तेव्हा लावली नोकरी आजपर्यंत. आज पण परळच्या मार्केटमध्ये भाज्या विकते. उद्धव ठाकरे फक्त पाटणकरांना दिलेला शब्द, सरदेसाईंना दिलेला शब्द, जे त्यांच्या घरी खोके पोचवतात, वसुली करतात, त्यांना दिलेले शब्द निश्चित पाळतात. आम्ही त्याच्याबद्दल तक्रार करतच नाही. म्हणून संजय राजाराम राऊतनी हिंमत असेल तर ट्रिपल तलाकवर सुप्रिया सुळेंना विचारून दाखवावं. हिंमत असेल तर समान नागरिक कायद्यावर महाविकास आघाडीमध्ये बैठकीमध्ये चर्चा करून दाखवावी. हिंमत असेल तर राम मंदिराच्या उद्घाटनाला किंवा राम मंदिर जेव्हा 2024ला तयार होईल तेव्हा जितेंद्र आव्हाड आणि अब्बू आझमी सारख्या लोकांना तिथे जाऊन महाआरती करून दाखवावी. हिंमत असेल तर शिवसेनाच्या वाघाबद्दल जे चित्र काढलेलं त्याच्याबद्दल थोडा उल्लेख केला. आम्ही वारंवार बोलतोय, संजय राऊत त्याच्या शिवसेनेच्या जडणघडणाची काही संबंध नाही. त्याला साधं हेही माहीत नाही की तो शिवसेनेचा वाघ जो रेखाटलेला आहे तो चंदू मास्टरांच्या माध्यमातून तयार केला गेलेला तेव्हा, आणि ते बाळासाहेबांना आवडल्यामुळे तिथे शिवसेनेचा वाघ आपल्याला दिसतो. ज्याचा काही शिवसेनेची कधी संबंध राहिला नाही, शिवसेनेला जो लोकप्रभामध्ये बसून शिवाय द्यायच्या, त्यांनी आम्हाला जुन्या शिवसेनेचे दाखले देऊ नये. कल्याण डोंबिवलीच्या सीटबद्दल कालपासून संजय राजाराम राऊत फार बडबड करतोय की शिंदेचे फार लाड केले, असं भाजपवाल्यांच्या समोर त्यांना नाक रगडायला लागेल. माझा साधा एक प्रश्न त्यांनी सांगावा की 2024चा वरळी विधानसभेचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे किंवा नाही? वरळीची विधानसभेची सीट ही राष्ट्रवादीने उबाटाकडून मागितलेली आहे. आदित्य ठाकरे हे शिवडी मतदारसंघाची चाचणी करतात आहे.
मुळामध्ये ती वरळी विधानसभेची सीटवर सचिन अय्यरचा हक्क होता, जो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेव्हा होते, ते वारंवार जिंकत होते. मग त्यांना हे लोकांनी शिवसेनेमध्ये तेव्हा प्रवेश करून घेतला. पण मूळ सीट ती राष्ट्रवादीची असल्यामुळे राष्ट्रवादीने सांगितलेलं आहे 2024ला वरळी विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. आता संजय राजाराम राऊतनी सांगावं, तुझ्या मालकाच्या मुलाची स्वतःची सीट तुम्ही वाचू शकत नाही, तर तुम्ही कल्याण डोंबिवलीवर कुठल्या तोंडाने बोलताय? आणि कल्याण डोंबिवलीबद्दल काय करायचंय ना, आमचे सगळे प्रमुख नेते बसून ठरवतील. आमची चिंता करू नका. पण तुझ्या मालकाच्या मुलाला स्वतःची सीट पण लढवायला भेटत नाहीये 2024ला, त्याबद्दल जरा बोलण्याची हिंमत ठेव. एवढं त्या निमित्ताने सांग. बोला सर. संजय राऊत यांनी कोर्टात आपल्या विरोधात डिफॉर्मेशनचा हे केलंय, काय बोलणार? ज्याची काय आबरूच नाहीये त्यांनी आबरू नुकसानीचा दावा करणं एक मुळामध्ये हास्यास्पद आहे. पण येऊन दे नोटीस. नोटीस आल्यावर त्याला कायदेशीर उत्तर देऊ. स्वतःच्या इज्जतीचे धिंदवडे अगर उडवायचे असतील तर नोटीस पाठवेल, आणि मला जे मांडायचं तर मग मी कोर्टात मांडेन. सर, हम देख रहे हैं कि संजय राउत कहते हैं कि उद्धव ठाकरे पर या शिवसेना पर खास करके जितना महाराष्ट्र के लोग प्रेम करते हैं उतना किसी भी और पार्टी में नहीं करते. अमित शाह को मणिपुर में जो कानून व्यवस्था जुड़ी वो नहीं दिखाई देता, उन्हें सिर्फ चुनाव प्रचार का दौरा ही दिखाई देता है. क्या अमित शाह जी ने क्या करना चाहिए उस बारे में बोलने के बजाय तुम्हारी महाविकास आघाड़ी में क्या इज्जत बची है उस बारे में संजय राजाराम राउत और उसके मालक ने सोचना चाहिए. अमित शाह जी ने 370 के हटाने के बाद, राम मंदिर निर्णय आने के बाद और अलग अलग जगहों पे हमारे देश को शांत रखने का काम बहुत यशस्वी तरीके से पिछले 9 साल से किया है और आगे भी करेंगे. मगर मणिपुर हो, जम्मू कश्मीर हो, अमेरिका हो, लंदन हो, उसके बारे में बोलने के बजाय तुम्हारे महाराष्ट्र में, तुम्हारे मुंबई में तुम्हारी पार्टी की कितनी जगह बची है, कितनी औकात बची है, उस बारे में थोड़ी बात करनी चाहिए ना. उसके बारे में थोड़ी जवाब देना चाहिए हम लोग को. इसके अलावा वो कहते हैं कि 20 मिनट के भाषण में 7 मिनट तो आपने सिर्फ मातोश्री उद्धव ठाकरे शिवसेना में बोलने भी अमित शाह ने खर्च कर डाले. अभी भी डर जो है मातोश्री का बना हुआ है. ऐसा है कि मातोश्री से ना राष्ट्रवादी वाले डरते हैं ना कांग्रेस वाले डरते हैं. डरने की बात ये बाला साहब के वक्त की थी, इसलिए तो कोई भी अभी मातोश्री में आना चाहता नहीं है. सब सिल्वर ओक में मीटिंग लेते हैं, मातोश्री में अभी मीटिंग होता नहीं है. और 7 मिनट जो उद्धव ठाकरे ने महाराष्ट्र से बेईमानी की, जो हिंदुत्व से बेईमानी की, उसको बार बार बताने की जरूरत है ताकि लोगों को मालूम पड़े कि महाराष्ट्र के राजनीति में सबसे बड़ा बेईमान ये उद्धव ठाकरे है. इसी के अलावा मुमरा में गेमिंग कन्वर्जन को लेकर एक टीम मुमरा की गाजियाबाद पहुंची है. साथ ही साथ मुमरा में प्रदर्शन किया जा रहा है कि सिर्फ और सिर्फ मुमरा को बदनाम करने की साजिश. देखिए, ऐसा है कि अभी मुमरा बचा नहीं है, वो मिनी पाकिस्तान हो गया है मेरे हिसाब से. क्योंकि वहां जो हिंदुओं के खिलाफ जो जिहादियों की जो एक्टिविटीज जो बढ़ी है उसको किसी ने भी समर्थन नहीं करना चाहिए. फिर वो वहां के आमदार हो, वहां के अलग अलग लोग हो. मुमरा में जिस तरीके की एक्टिविटीज, मतलब ये तो बहुत बड़ा उदाहरण, 400 तो ये बहुत छोटा फिगर है. ये सिर्फ गेमिंग के माध्यम से हुआ है. लव जिहाद के माध्यम से, लैंड जिहाद के माध्यम से वहां रोज हिंदुओं का कन्वर्जन का काम चालू है, हिंदुओं का धर्मांतर का काम चालू है. इसलिए हमारे मुमरा को इस मिनी पाकिस्तान होने से पहले हमको बचाना ही होगा और उसके लिए जो जो ताकत लगानी है हमारी सरकार लगाए. वहाँ के जो विधायक जितेंद्र आव्हाड वो रैली निकालते हैं, उसमें दीवार पर पोस्टर बनाते हैं कि हिंदू लड़का है, मुस्लिम लड़का, गले मिल रहा है. ये है मुमरा को दिखाने की कोशिश कर रहे हैं. आप जो मुमरा दिखा रहे हैं वो मुमरा नहीं है. देखिए, ऐसा है कि जितेंद्र आव्हाड ने कितने भी छुपाने की कोशिश की, कितने भी उनको बचाने की कोशिश की,
मगर यही सच है कि मुमरा अभी मिनी पाकिस्तान बनने जा रहा है। जो 400 का आंकड़ा आया है वो हमारा आंकड़ा नहीं है, खुद सामना के फ्रंट पेज में भी 400 का आंकड़ा दिया हुआ है। इसलिए जितेंद्र आव्हाड ने हम लोग को समझाने के बजाय, हमारे खिलाफ मोर्चा या आंदोलन या तो दीवारों पे लिखने के बजाय जाके पहले मातोश्री में समझाए, जाके पहले सामना में समझाए कि 400 ये आंकड़ा बराबर नहीं है। और मैं पहले बार बार बोल रहा हूं 400 ये बहुत छोटी फिगर है। हर दिन वहां हिंदुओं के ऊपर अन्याय हो रहा है, हिंदुओं का कन्वर्जन उधर हो रहा है। 400 के आगे कितना जीरो लगाना पड़ेगा उतना सोच भी नहीं सकते, उतना हिंदुओं के खिलाफ मुमरा में काम हो रहा है। अमित शहाना मातोश्रीचा धक्का आहे असं आणि हे डर अच्छा आहे असं संजय राऊत म्हणतात. अहो, संजय राऊतला सांगा की तुमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांना तरी मातोश्रीचा धक्का राहिलाय का? मातोश्रीची भीती राहिली आहे का? आज सगळ्या बैठका सिल्वर ओकला व्हायला लागलेल्या आहेत, सगळ्या बैठका यशवंतराव चव्हाणला व्हायला लागलेल्या आहेत. तुमच्या मातोश्रीकडे बाळासाहेबांच्या काळामध्ये मोठ्यातला मोठा जेव्हा माणूस यायचा तो आज मातोश्रीकडे फिरकत पण नाहीये. म्हणून आम्हाला डर दाखवण्यापेक्षा, आमच्याशी हे सगळे डायलॉग मारण्यापेक्षा त्याची हिंमत असेल तर सिल्वर ओक मध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वेळी हे डायलॉग मारून दाखव. मग बघू तुझ्या मालकाला सोफा भेटतो की स्टूलवर बसवतात. त्याचबरोबर गद्दारांना मांडीवर बसून मुख्यमंत्री पद दिलं असं देखील संजय राऊत. सर्वात महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा गद्दार, बैमान, रडक्या हा त्याचा स्वतःचा मालक आहे. हिंदुत्वाची बैमानी केली, मराठी माणसाची बैमानी केली, स्वतःच्या वडिलांच्या विचाराची बैमानी केली. ह्याला तर ठाकरे आडनाव पण लावण्याच्या लायकीचं नाहीये. यांनी ठाकरे सोडून आता खान आडनाव लावावं, कारण का त्याचा धर्मांतर झालेला आहे त्याच्या आणि त्याच्या मालकाचं. म्हणून तू आता हिंदू आडनावच लावायचं सोडून दे असं माझं म्हणणं आहे. तसंच काही कोल्ह्या लागल्याने काकडं पांघरलंय, खरा वाग तर ठाकरे घेतलं. बरोबर आहे. त्याला खऱ्या वाघ बघायचं असेल तर त्यांनी आरे मध्ये जावं. खरे वाघ कसे असतात, आरेच्या रेस्ट हाऊस मध्ये कसे नाचतात त्याला दिसतील. म्हणून आम्हाला दुसरे कोल्हे लांडगे बनवायची गरज आणि वाघाला सांगायची गरज वाटत नाही की मी वाघ आहे. लोकांना कळतो काय वाघाची चाल कशी असते. म्हणून या उंदरांनी आम्हाला वाघाची उपमा, वाघाबद्दल उदाहरण देऊ नये. तुझ्या मालकाला साधं, मालकाच्या मुलाला साधं म्याव म्याव आवाज काढला तर भीती वाटते. वाघाची डरकळी तर फार लांबची गोष्ट आहे रे. दूसरी बात ये कि हमने कल देखा कि राष्ट्रवादी कांग्रेस में जिस तरीके से पवार हमेशा कहते हैं कि रोटी पलटी जाइए, भाकरी फिराइए मराठी में, कल 2 नए कार्यकारी अध्यक्ष चुने गए. राष्ट्रवादी एक पूरी तरह से बदल रही है, उनका पूरा संगठन है वो बदल रहा है. लगता है कि महाविकास आघाड़ी जिस तरीके से आगे जा रही है उसका नुकसान बीजेपी को हो सकता है. खासकर अलीगढ़ और जो नाराज दिख रहे हैं उस पर भी बोलिए क्या? मेरा बोलना ऐसा है कि वो राष्ट्रवादी का इंटरनल विषय है. किसको अध्यक्ष बनाए, किसको कितने 2 अध्यक्ष बनाए, 4 बनाए, 10 बनाए, वो उनका सवाल है. 25 साल के बाद अगर उनको लगता है कि उनको 2 कार्याध्यक्ष चाहिए तो उनका सवाल है. उनके इंटरनल पार्टी के बारे में बोलने का हमको अधिकार नहीं. हमको संजय राउत जैसी गंदी आदत नहीं है दूसरे के घरों में जाके झांकने की, शकुनी मामा बनने की. ये हमारी आदत नहीं है. हमारी बीजेपी के बारे में सोचते, हमारी पार्टी के बढ़ाने के सोचते. और जो अजित दादा के बारे में आपने कहा वो अभी राष्ट्रवादी वाले देख लेंगे क्या करना है क्या नहीं करना है. मगर उनका बेटा पार्थ मेरा बहुत अच्छा दोस्त है. मगर कल जो कोई घटनाएं हुई उसके बाद मेरे को पार्थ की बड़ी चिंता हो रही है. उसके राजकीय भविष्य के बारे में बड़ी चिंता हो रही है. मैं चाहता हूं कि वो जिंदगी में आगे आए जैसे रोहित पवार को आगे लेके जा रहा है. तो इसलिए मैं उसको इतने ही कहूंगा कि कुछ ना कुछ तो करके अपने पिताजी से बात करके सही निर्णय जल्दी से जल्दी ले. बीजेपी की तरफ से न्योता है पार्थ को? नहीं, न्योता की बात नहीं है, मगर आज राष्ट्रवादी में उसको कितना आगे जाके न्याय मिलेगा, हाँ, ये अभी बहुत बड़ा सवाल पैदा हुआ है. इसने पार्थ ने सही वक्त पे सही निर्णय लेना चाहिए. बीजेपी तैयार है ये लाने को तैयार है? मैं किसी को न्योता देने के पोजीशन में नहीं हूं बीजेपी में. मगर कई संबंध, कई रिलेशन ये राजनीति के बाहर के होते हैं. वैसे मेरे संबंध पार्थ के साथ है.
एक दोस्त के हिसाब से, एक शुभचिंतक के हिसाब से मुझे ऐसा लगता है कि एक तरफ अगर रोहित पवार आगे बढ़ रहा है तो पार्थ ने भी अपने बारे में सोचना चाहिए. सर, मराठीमध्ये जे प्रश्न विचारायचे की मुंबऱ्यामध्ये आता एक मुक्त मोर्चा काढण्यात येत आहे. इकडे स्थानिकांचा असा आरोप आहे की तो एक वेळीची नमाज सुद्धा पाठण करत नव्हता. तो 400 लोकांचा धर्मांतर कसा करेल? असं आहे की मुंब्रामध्ये 400 लोकांचं धर्मांतर झालं आहे, हे सत्य आहे. तुम्ही पोलिसांच्या इन्क्वायरीवर प्रश्नचिन्ह उभं करू नाही शकत. पोलिसांना काही माहिती मिळाली आहेत, काही दाखले मिळाले आहेत, काही पुरावे मिळाले आहेत. त्याच्या अनुसार पोलिसांनी सांगितलेलं की 400 लोकांचे धर्मांतर झाले आणि माझ्या अनुसार 400 हा आकडा फार लहान आहे. मुंब्रा आता मिनी पाकिस्तान होण्याच्या मार्गावर आहे. रोज तिथे हिंदूंवर अत्याचार सुरू आहे. लव्ह जिहादच्या नावाने, लँड जिहादच्या नावाने, हलाल जिहादच्या नावाने आणि आता नवीन गेमिंग जिहादच्या नावाने अशा पद्धतीने अगर हिंदूंवर अत्याचार होत असेल तर हे आमचं सरकार कधीही सहन करणार नाही. मुंब्र्यातल्या हिंदूंच्या बरोबर हे आमचं सरकार उभं आहे. आमचं हिंदुत्वादी विचारचं सरकार उभं आहे. म्हणून ह्यांनी कितीही मुंब्र्यातल्या हिंदूंवर दबाव आणला आणि अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन करून हिंदूंना अजून दाबण्याचा प्रयत्न केला तरी मुंब्र्यांच्या हिंदूंबरोबर आम्ही उभे आहोत एवढा संदेश त्यांना जाऊन दे. आणि मला जितेंद्र आव्हाडांना सांगायचंय की तुमच्या मित्रपक्षाच्या मुखपत्रामध्ये म्हणजे सामनामध्ये स्वतः हेडलाईन मारलेली 400 लोकांचं धर्मांतर झालेलं, तर तुम्ही मुंब्रामध्ये मुखमोर्चा काढण्याच्या पेक्षा कलानगरमध्ये मातोश्रीवर एका मुखमोर्चा काढा किंवा सामन्याच्या कार्यालयावर मुखमोर्चा काढा. कारण का त्यांनी स्वीकारलेलं आहे की 400 लोकांचं धर्मांतर झालेलं आहे. म्हणून तुम्ही कितीही त्या विषयावर पळा, महाराष्ट्रात मध्ये कोणताही हिंदू, मग तो मुंब्रामध्ये असेल, मालवणीमध्ये असेल, भैरमपाडामध्ये असेल, कोणीही अगर हिंदूंवर अशा पद्धतीने अत्याचार करत असेल तर आमचं सरकार सहन करणार नाही. सर, पार्थ संदर्भात आपण बोललेले की रोहित पुढे जातो आणि पार्थला माझी चिंता आहे. असं आहे की पार्थ हा माझा राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझा मित्र आहे. तो अजितदादांचा मुलगा असला तरी पण मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय तो लंबी रेस का घोडा आहे. पण आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये अगर त्याच्यावर अन्याय होत असेल, एका बाजूला रोहित पवाराला एवढी ताकद मिळते आणि दुसऱ्या बाजूला पार्थचं नाव पण कुठे उल्लेख येत नसेल, तर एक मित्र म्हणून मला त्याच्याबद्दल चिंता वाटते आणि म्हणून सांगितलं की पार्थने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे त्याच्या भविष्यासाठी. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.